तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पत्रकार दिनानिमित्त टेंभुर्णी आणि परिसरातील पत्रकार मित्र परिवार यांचा नवीन वर्ष 2026 डायरी आणि पेन पुष्पगुच्छ देऊन लोकसह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला। पत्रकार दिनानिमित्त टेंभुर्णी आणि परिसरातील माझे सहकारी पत्रकार मित्र परिवार यांचा आज नवीन वर्ष 2026 डायरी आणि पेन पुष्पगुच्छ देऊन लोकसह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार तसेच माझे सहकारी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। हा सन्मान समारंभ दैनिक लोकसह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार तसेच आपणा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपले कार्य सदैव असेच लोकहितासाठी प्रेरणादायी राहो ही सदिच्छा। अमरसिंग शेंडे, मुख्य संपादक, दैनिक लोकसह्याद्री। पत्रकार दिनानिमित्त दैनिक लोकसह्याद्री या दैनिकाच्या माध्यमातून आपले ग्रामीण भागामधील पत्रकार असतील आणि इतर दैनिकांमध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे प्रेस मीडिया, डिजिटल मीडिया या सर्व क्षेत्रामधल्या पत्रकारांचा सन्मान आज आपल्या लोकसह्याद्री उद्योग समूहाच्या वतीनं टेंभुर्णीच्या मुख्य ऑफिसला आज घेण्यात आला। आज सगळ्यांना रात्री आपण मेसेज केला आणि सगळ्यांनी या पत्रकार दिनानिमित्त आज सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावली आणि ही आज आपली उपस्थिती ही पत्रकारितेची एकी दिसून येते। त्यामुळे आता इथून पुढे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती हा कुठेतरी आपल्याला एका जबाबदार पदावर असल्यामुळे त्याला आता इथून पुढच्या काही गोष्टी असतील, काही मतभेद असतील आपल्या पत्रकारांमधले कुठले काही असतील तर ते स्पष्टपणे एकामेकाला बोलून आपण पार पाडलं पाहिजे। आणि अशा अनेक गोष्टी आतापर्यंत बघितलेल्या आहेत की आपण कुठले पदाधिकारी नाहोत, आपण फक्त पत्रकार आहे आणि हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। आज आपण आपल्यामध्ये गैरसमज करणं बरोबर नाही आणि इथून पुढे आपल्याला एकीने राहायचं आहे, पत्रकार क्षेत्रामध्ये काम करायचं आहे। प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, आताच रामदास साहेबांनी सांगितलं जे प्रिंट मीडियाला महत्व आहे ते पहिल्यापासून होतं आणि आता पण राहणार आहे। जरी डिजिटल मीडिया नवीन आला असेल तरी प्रिंट मीडिया ही महत्वाचं आहे, कारण प्रिंट मीडियामध्ये काम करणारे पत्रकार हे जुने, निष्ठावंत आणि अभ्यासू माणसं आहेत आणि तसेच डिजिटल मीडियामध्ये बी काम करणारी माणसं नवीन नाहीत, जुनीच आहेत सगळी। पण आता परिस्थिती अशी आहे की डिजिटल मीडियाचं काय आपल्याला बदलत राहावं लागणार आहे। म्हणून आपण दैनिक लोकसह्याद्री प्रिंट मीडियासह आता युट्यूब चॅनल चालू करतोय, पोर्टल चालू होतंय। येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला काळासगळं बदलावं लागणार आहे आणि आता अनेक दैनिक असतील आता पोर्टलच्या माध्यमातून ते चालवतात। आता पत्रकारांचा एक विषय झाला, प्रिंट मीडियाला काम करणाऱ्या पत्रकारांची माहिती अशी आहे, प्रिंट मीडियाची माणसं प्रिंट मीडियाला आहेत, जे शहर ग्रामीणमध्ये काम करणारी पत्रकार आहेत। आता कसं झालं, विभाजन झाले, डिजिटल मीडियाचा पत्रकार म्हणून त्याच ठिकाणी त्याच गावात दुसरा निवडला जातो आणि प्रिंट मीडियाचा वेगळा असतो। तर तसं आता पत्रकारांना प्रत्येकाला वाटतं की आपण एखाद्या मोठ्या दैनिकाला काम करावं आणि आपलं दैनिक आपल्या भाग असावा, ब्रँड असावा। मग त्या पद्धतीमध्ये आता सध्या कसं केलंय की डिजिटल मीडियामध्ये काम करणारा व्यक्ती वेगळा, युट्यूबमध्ये काम करणारा व्यक्ती वेगळा, अशा अनेक दैनिकांनी त्या ठिकाणी पत्रकारांची विस्तार वाढवलेला आहे। हा, आणि त्यामुळे कोणाला काही गैरसमजायचं कारण नाही आणि बातम्या प्रसिद्धी सगळीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्याप्ती झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया ही डोक्यात न ठेवता आपण सगळी एक आहे। पत्रकार हा पत्रकारच आहे, पत्रकार क्षेत्रामध्ये कुठलाही मतभेद नाही। आता युट्यूब असेल, पोर्टलला काम करणार असेल, दैनिकात असेल, साप्ताहिकामध्ये असेल, पत्रकार आहे। आपण पत्रकारांनी सर्वांनी एक राहणं गरजेचं आहे। या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचं लोकसह्याद्री परिवाराच्या वतीने आभार मानतो। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, इंदापूर। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।